नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 11वीच्या इंग्लिश सिलेबसमधील सेक्शन 4 ड्रामा त्यामधील 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश ड्रामा बघणार आहोत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. इंट्रोडक्शन. हाऊ ड्रामॅटिक यू आर. तुम्ही किती नाट्यमय आहात, तुम्ही किती ड्रामॅटिक आहात, तुम्ही किती नाटकी आहात इज युअर रिस्पॉन्स वेन अ फ्रेंड एक्झॅगरेट्स ऑर ओव्हर रिॲक्ट. की जेव्हा तुमचा मित्र तुमच्याशी ओव्हर रिॲक्ट करतो किंवा तुमच्याशी एक्झॅगरेट मीन्स हायपरबोलिक किंवा आणखी अतिशयोक्तीपणे तुमच्याशी बोलतो. इट मीन्स यू आर करेक्टली युझिंग द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द वर्ड ड्रामा. मीन्स की तुम्ही काय करतात त्यावेळेला ड्रामा म्हणजेच नाटक या शब्दाचा योग्य असा प्रतिसाद किंवा योग्य ते विशेषण तुम्ही वापरतात. ड्रामा इज अ परफॉर्मन्स विच इज इसेन्शियली लाऊड, एक्झॅगरेटेड अँड लार्जर दॅन लाईफ. ड्रामा हे एक परफॉर्मन्स आहे, हे एक सादरीकरण आहे ज्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की मोठ्याने बोलणे, एक्झॅगरेट मीन्स अतिशयोक्ती किंवा हास्य, त्यानंतर देन लार्जर दॅन लाईफ की रिअल लाईफपेक्षा म्हणजेच आयुष्यापेक्षाही ते खूप मोठे आहे. इट इज अन ऑडिओ व्हिज्युअल मीडियम. हे एक दृकश्राव्य माध्यम आहे. दृकश्राव्य मीन्स बघणे आणि ऐकू येणे दोन्हीही. नेक्स्ट, the audience sitting around in front of, close to, or in the last row of the theater should be able to hear and see the actor on stage. आता हे जे ऑडियन्स असतात ते ऑडियन्स स्टेजच्या भोवती म्हणजे तिन्ही साईडनेच, काही समोर, काही क्लोज म्हणजे अगदी जवळ, तर काही जण शेवटच्या बेंचवर बसलेले किंवा शेवटच्या रांगेत बसलेले असतात. हे जे थिएटर आहे ते थिएटर म्हणजेच की नाट्यगृह, की प्रेक्षकांना म्हणजेच ऑडियन्सला जे ॲक्टर्स स्टेजवर ॲक्ट करतात ते शेवटपर्यंत दिसणे तसेच शेवटपर्यंत आवाज जाणे महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, अ स्टेज विस्पर इज अ फार लाऊडर दॅन अ विस्पर इन रिअल लाईफ. आता स्टेजवर उदाहरणार्थ त्यांनी सांगितलेलं आहे की स्टेजवर जी कुजबूज चालू असते ती वास्तविक जीवनात म्हणजे रिअल लाईफपेक्षाही ती कुजबूज खूप मोठी असते, तिचा आवाज खूप मोठा असतो. दिस वुड बी ॲन एक्झाम्पल ऑफ विलिंग सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ. आणि हे कसलं एक्झाम्पल आहे? लॅक ऑफ रियालिटी, की त्याच्यामध्ये वास्तव्याची कुठेतरी कमतरता असते. नेक्स्ट, इट कॅन बी डिफाईन्ड ॲज अ विलिंगनेस टू ॲक्सेप्ट द अनरिअल. आणि ह्याच्यातूनच आपण काय करतो, जे अनरिअल आहे, जे अवास्तव आहे किंवा वास्तव रिअल नाही ते स्वीकारण्याची इच्छा ह्यामध्ये परिभाषित केलेली आहे किंवा परिभाषित केले जाऊ शकते. इट मे ऑल्सो मीन्स सॅक्रिफाईस ऑफ रिअलिझम अँड लॉजिक फॉर द सेक ऑफ एन्जॉयमेंट. आता ह्याचा अर्थ असा की जर आपल्या स्वतःच्या आनंदासाठी किंवा रिअल लाईफमध्ये आपण काय करतो, रिअल म्हणजे वास्तववाद आणि तर्क त्याग असाही होऊ शकतो. म्हणजे आपण काय करतो, एक आपल्याला हास्यास्पद आनंद मिळवायचा असेल तर आपण कधी कधी वास्तववादाचा, रिअलिझमचा आणि तर्काचा सुद्धा त्याग करतो. द टर्म वॉज कॉइन्ड बाय द पोएट अँड एस्थेटिक फिलॉसॉफर सॅम्युअल टी कोलरिज. आता ही जी टर्म आहे, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना शब्द किंवा हा जो वर्ड आहे, हा शब्द फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञ आहेत, कवी आणि सौंदर्यवादी तत्वज्ञ सॅम्युअल टी कोलरिज यांनी तयार केला होता. The term often applies to fictional works of the action, comedy, fantasy and horror genres. आता हा जो शब्द आहे हा बऱ्याचदा
कशाच्या रूपाने वापरला जातो तर ॲक्शन, कॉमेडी, फंटासी. ॲक्शन्स कृती, कॉमेडी म्हणजे सुखांतिका, त्यानंतर फंटासी म्हणजेच की आनंद, एन्जॉयमेंट, अँड हॉरर्स म्हणजेच भयानक. अशा प्रकारच्या काल्पनिक जे वर्ड्स आहेत त्यांनाही लागू होतात. इट रेफर्स टू द विलिंगनेस ऑफ द ऑडियन्स टू ओव्हरलुक द लिमिटेशन्स ऑफ अ मीडियम. आता जेव्हा हे माध्यम कुठे मर्यादांकडे दुर्लक्ष करते तेव्हा तिथे काही मीडियमला म्हणजे ह्या माध्यमाला सुद्धा लिमिटेशन्स लागू होतात. ड्रामा इज अ मीडियम ऑफ एक्सप्रेशन वेअर बाय परफॉर्मर्स एक्सप्रेस देमसेल्फ आर्टिस्टिकली. आता ज्या वेळेला नाटक हे काय आहे, एक एक्सप्रेस करण्याचं माध्यम आहे की ज्याच्यामधून आपण स्वतःला आर्टिस्टिकली म्हणजे कलेच्या रूपाने व्यक्त करू शकतो. द परफॉर्मन्स इज बेस्ड ऑन अ स्क्रिप्ट विच इज इन द form of dialogues, whereas a story or a novel is written in the narrative form. आता परफॉर्मन्स हा कशावर बेस असतो किंवा कशावर अवलंबून असतो तर डायलॉग्स, की तुम्हाला जे काही स्क्रिप्टमध्ये लिहून दिलेलं असते त्याच्यातले डायलॉग्स, संभाषण, त्याच्यानंतर संवाद किंवा जी स्टोरी आहे, नॉव्हेल आहे, ती कोणत्या नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहिलेली आहे त्यावर ते अवलंबून असते. पोएट्री इज लँग्वेज एक्सप्रेस इन रिदम अँड मीटर. जी पोएट्री असते, पोयम असते, ती पोयम, कविता ही एका लयीत, रिदम म्हणजे लय, एका लयमध्ये आणि एका मीटरमध्ये व्यक्त केली जाते. ड्रामा इज द स्पेसिफिक मोड ऑफ फिक्शन रिप्रेझेंटेड इन परफॉर्मन्स. ड्रामा हे एक काय आहे तर काल्पनिक ज्या कथा असतात त्या काल्पनिक कथांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा काल्पनिक कथांची एक विशिष्ट पद्धत त्याच्यामध्ये दाखवलेली असते. अ प्ले, ओपेरा, मीम अँड बॅलेट आर परफॉर्म्ड इन अ थिएटर, ऑन रेडिओ और ऑन टेलिव्हिजन. आता ज्या काही नाटक आहेत, समजा प्ले मीन्स नाटक असेल, ओपेरा मीन्स संगीत नाटक, त्यानंतर मीम म्हणजेच मूकनायक, अँड बॅलट मीन्स नृत्य नाटक. अशा प्रकारे की हे जे नाटक आहेत किंवा हे जे ड्रामा आहेत हे एकतर टी व्हीवर दाखवले जातात किंवा आपण रेडिओद्वारे ऐकू शकतो, नाहीतर आपण थिएटरमध्ये जाऊन म्हणजेच नाट्यगृहामध्ये जाऊन सुद्धा आपण बघू शकतो किंवा तेथे ते सादर केले जातात. नेक्स्ट, व्हॉट इज ड्रामा. ड्रामा मीन्स की ड्रामा म्हणजे काय, नक्की नाटक म्हणजे काय. ड्रामा इज अ कंपोजिशन इन वर्स और प्रोज टू बी ॲक्टेड ऑन द स्टेज in which a story is related by means of dialogues and action and is represented with accompanying gestures, costumes and scenery as in real life. शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरी. आता शॉर्टर ऑक्सफर्ड डिक्शनरीनुसार ड्रामा म्हणजे काय तर ड्रामा मीन्स नाटक हे नाटकाची रचना ही एका वर्स और प्रोज म्हणजेच पद्य किंवा गद्य रूपामध्ये केलेली असते. तसेच ते रंगमंचावर सादर केले जातात, परफॉर्म केले जातात. इन विच अ स्टोरी इज रिलेटेड बाय मीन्स ऑफ डायलॉग्स अँड ॲक्शन्स. आणि ज्यामध्ये कथा संवाद म्हणजे ज्या कथेमध्ये डायलॉग्स असतात किंवा ॲक्शन्स कृतीद्वारे किंवा कृतीशी निगडीत असते. त्यानंतर आहे की अकंपनिंग गेस्चर्स, कॉस्ट्युम्स अँड सिनरी. त्यानंतर काय सांगितलेलं आहे की संवाद, डायलॉग्स, ॲक्शन्स इम्पॉर्टंट आहे, बट वास्तविक जीवनाप्रमाणेच त्यामध्ये हावभाव, गेस्चर्स मीन्स हावभाव, कॉस्ट्युम्स तुमची वेशभूषा, अँड सिनरी म्हणजे दृश्य सुद्धा दर्शवले जातात किंवा ते सुद्धा दाखवलेले असतात, ह्यालाच म्हणतात नाटक. ज्या कथेमध्ये
एकतर कथा पद्य किंवा गद्य रूपात असते, ती ते स्टेजवर परफॉर्म्स केलं जातं, सादर केली जाते, ती डायलॉग आणि कृतीद्वारे सादर केली जाते, परंतु त्याच्यामध्ये हावभाव, वेशभूषा, दृश्य हे महत्त्वाचे असतात. ड्रामा इज अ कंपोजिशन डिझाईन फॉर परफॉर्मन्स इन द थिएटर in which actors take the roles of the characters, perform the indicated action, and utter the written dialogues. A glossary of literary terms by M.H. Abram. आता M.H. अब्राम यांनी दिलेली नाटकाची व्याख्या किंवा डेफिनेशन. नाटक हे काय आहे की नाट्यगृहासाठी किंवा नाट्यगृहातील कामगिरीसाठी तयार केलेली रचना असते, की ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स काय करतात की जे ॲक्टरची ज्यांना रोल दिलेला असतो ते ॲक्टरचं रोल किंवा भूमिका घेतात, तशा प्रकारे ती कृती करतात किंवा जे काही लिहून दिलेलं आहे ते पाठ करून ते पुढे बोलतात. नेक्स्ट पुढे आहे एलिमेंट्स ऑफ ड्रामा. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा आर फर्स्ट वन प्लॉट मीन्स कथानक और स्टोरी. सेकंड कैरेक्टराइजेशन मीन्स व्यक्ति चित्रण और पात्रे. थर्ड वन डायलॉग मीन्स संवाद और कन्वर्सेशन बिटवीन टू पर्सन्स. देन फोर्थ सेटिंग मीन्स नेपथ्य. देन फिफ्थ स्टेज डायरेक्शन्स म्हणजेच रंगमंच किंवा दिशादर्शक रंगमंच. नेक्स्ट सिक्स कॉन्फ्लिक्ट मीन्स संघर्ष और अपोजिशन इन अ वर्क ऑफ ड्रामा. एंड लास्ट सेवेंथ थीम मीन्स विषय, सब्जेक्ट और मेन आइडिया. देन the four closely related areas of focuses are की ड्रामाशी जी जवळून संबंधित अशी क्षेत्रे आहेत ती कोणकोणती आहेत. फर्स्ट द फोकसेस ऑफ द सीन की फर्स्ट आहे कशावर फोकस केला जातो, सीनवर, दृश्य. सेकंड द फोकस ऑफ द ऑडियन्स, सेकंड आहे ऑडियन्स, प्रेक्षकांवर फोकस केलेला असतो. थर्ड आहे द फोकस ऑफ द कॅरेक्टर, पात्रांवर फोकस केलेला असतो. आणि फोर्थ द फोकस ऑफ द ॲक्टर, जे ॲक्टर आहेत, जे अभिनेते आहेत, त्या अभिनेत्यांवर फोकस. देन आहे ऑब्जेक्टिव्ह मीन्स उद्दिष्टे. आफ्टर स्टडिंग दिस युनिट यू विल बी एबल टू की ज्या वेळेला तुम्ही ह्या युनिटचा अभ्यास कराल तो अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय ड्रामा ॲज अ जॉनरे ऑफ लिटरेचर. फर्स्ट पॉइंट की अंडरस्टँड अँड आयडेंटिफाय, तुम्ही समजून घेऊ ड्रामा ॲज अ जॉनरे ऑफ लिटरेचर. ड्रामा, नाटक हा एक साहित्याचा प्रकार आहे हे तुम्ही ह्याच्यामधून समजून घ्याल किंवा ओळखू शकाल. लर्न द डेफिनेशन ऑफ ड्रामा, नाटकाची जी व्याख्या आहे ती तुम्ही ह्याच्यामधून शिकाल. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ड्रामा अँड अदर फॉर्म्स ऑफ लिटरेचर. नाटक आणि साहित्य, ड्रामा अँड लिटरेचर, नाटक आणि साहित्य ह्यांच्यामधील जो फरक आहे किंवा ह्या दोन प्रकारांमधील फरक तुम्ही समजून घ्याल. एक्सप्लेन द बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रामाचे जे महत्त्वाचे घटक आहेत, नाटकाचे जे महत्त्वाचे घटक आहेत ते तुम्ही एक्सप्लेन किंवा त्याचं स्पष्टीकरण तुम्ही द्याल. अंडरस्टँड द टाइप्स ऑफ ड्रामा, आणि ड्रामाचे प्रकार तुम्ही समजून घ्याल. ओके, टाइप्स ऑफ ड्रामा. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ ड्रामा. द 3 टाइप्स ऑफ ड्रामा. फर्स्ट वन ट्रॅजेडी, देन कॉमेडी, अँड थर्ड ट्रॅजिक कॉमेडी. ट्रॅजेडी मीन्स शोकांतिका,
Comedy means Sukhantika, and tragic comedy is a mixture of both tragedy and comedy. ट्रॅजेडी मीन्स ज्या स्टोरीचा शेवट वाईट होतो, दुःखाने होतो, त्याला म्हणतात ट्रॅजेडी किंवा शोकांतिका. आणि कॉमेडी ज्या स्टोरीचा शेवट हा आनंदी होतो, त्याला कॉमेडी म्हणतात. आता टाइप्स ऑफ कॉमेडी: रोमॅन्टिक कॉमेडी, सेंटिमेंटल कॉमेडी, थर्ड वन क्लासिकल कॉमेडी, फोर्थ कॉमेडी ऑफ ह्युमर, अँड फिफ्थ कॉमेडी ऑफ मॅनर्स. देन आता आपल्याला इथे ट्री डायग्राम दिलेला आहे की ज्याच्यामध्ये द एलिमेंट्स ऑफ ड्रामा दाखवलेले आहेत. आता एलिमेंट्स ऑफ ड्रामाचा हा जो ट्री डायग्राम आहे तो आपण खाली बघणार आहोत. द एलिमेंट्स ऑफ ड्रामा. फर्स्ट, प्लॉट. प्लॉटमध्ये काय सांगितलेलं आहे किंवा प्लॉट म्हणजे काय, तर द सिरीज ऑफ इव्हेंट्स ऑक्युअरिंग इन अ प्ले. की प्लॉट म्हणजे स्टोरी किंवा कथानक. म्हणजेच काय, तर नाटकामध्ये इन अ प्ले की नाटकामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटना ह्या घटनाक्रमाने मांडलेल्या असतात. इट मीन्स प्लॅन, स्कीम ऑर पॅटर्न. ह्याचा अर्थ काय की त्या स्टोरीला एक योजना म्हणजेच प्लॅन असतो की प्लॅननुसार ती स्टोरी लिहिलेली असते. त्यानंतर स्कीम अँड पॅटर्न की एक नमुना असतो. इट हॅज अ बिगिनिंग, अ मिडल अँड ॲन एंड. त्या स्टोरीला एक सुरुवात असते, एक मध्य असतो आणि शेवटी योग्य अशी त्याचा शेवट केलेला असतो. सेकंड आहे कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स पात्र. द इमेजिनरी पर्सन्स शोवन इन ड्रामा. आता ड्रामामध्ये काय केलं जाते, तर जे पात्र आहेत, जे कॅरेक्टर्स आहेत ते इमेजिनरी असतात. म्हणजेच काय की काल्पनिक व्यक्ती दाखवलेले असतात. द प्रोटॅगॉनिस्ट इज द मेन कॅरेक्टर इन अ प्ले. आता प्रोटॅगॉनिस्ट म्हणजेच काय की नाटकामध्ये जो मुख्य पात्र असतो त्यालाच प्रोटॅगॉनिस्ट म्हणतात. अदर कॅरेक्टर्स आर मेजर, मायनर, स्टॅटिक अँड डायनॅमिक, फ्लॅट अँड राऊंड. आता अदर कॅरेक्टर्स म्हणजे काय की इतर पात्र कसे असतात, काही मेजर म्हणजे प्रमुख असतात, मायनर म्हणजे किरकोळ किंवा कमी महत्त्वाचे, त्यानंतर स्टॅटिक म्हणजे स्थिर, डायनॅमिक म्हणजे गतिमान, फ्लॅट म्हणजे सपाट आणि राऊंड म्हणजे गोल. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारची पात्रे कॅरेक्टर्स ड्रामामध्ये असतात. देन कॅरेक्टरायझेशन. इट मीन्स टू रिव्हील पेक्युलॅरिटीज ऑफ द कॅरेक्टर्स. कॅरेक्टरायझेशन मीन्स व्यक्तिचित्रण की हाऊ टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. की ह्याचा अर्थ पात्रांची वैशिष्ट्ये प्रकट करणे, की कोणत्या कॅरेक्टर्समध्ये कोणते वैशिष्ट्य आहेत हे दाखवणे. टू गेन इनसाइट इन टू देअर पर्सनॅलिटीज, इस्टॅब्लिश कनेक्शन्स विथ देम. व्यक्तिचित्रणाद्वारे आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाची, पर्सनॅलिटीची माहिती मिळते. तसंच त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करता येतात किंवा आपण त्यांच्याशी रिलेशन चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. डायलॉग. डायलॉग्स मीन्स संवाद. इट इन्व्हॉल्व्स ॲट लिस्ट 2 स्पीकर्स. आता ह्याच्यामध्ये डायलॉग म्हणजे काय की डायलॉग हे दोघांमध्ये असतात, एकामध्ये नाही. कमीत कमी 2 स्पीकर ह्यामध्ये समाविष्ट असतात. मोनोलॉग. टू स्पीक टू वन सेल्फ. मोनोलॉग. आता मोनोलॉग म्हणजे काय, स्वतःशीच बोलणे. सॉलिलोकी. कॅरेक्टर्स थॉट प्रोसेस एक्सप्रेस्ड अलाउड. आता सॉलिलोकी म्हणजेच काय, स्वगत. की एखादा जर पात्र असेल, तो पात्र काय करतो, तो कॅरेक्टर काय करतो, स्वतःशी किंवा मोठ्याने बोलत असतो. जे काही त्याच्या मनामध्ये चालू असते तो ते मोठ्याने बोलतो.
It reveals the nature of character and give us information about his relation. आणि ह्याद्वारे काय केलं जाते की त्या कॅरेक्टर्सचा स्वभाव कसा आहे ह्याविषयी आपल्याला माहिती मिळते. नेक्स्ट आहे स्टेज डायरेक्शन्स. स्टेज डायरेक्शन्स, परफॉर्मन्स ऑफ द कॅरेक्टर्स during the course of the development of the story along with the use of set lighting, music and costumes. आता स्टेज डायरेक्शन्स म्हणजे काय की रंगमंच जो आहे, व्यासपीठ आहे, त्याचे निर्देश किंवा ज्या काही गाईडलाईन्स पुरवल्या जातात त्याला म्हणतात स्टेज डायरेक्शन्स. की कथेच्या विकासादरम्यान किंवा जी स्टोरी आहे तिची जेव्हा डेव्हलपमेंट चालू असते, त्या ड्रामाची डेव्हलपमेंट चालू असते, तेव्हा कलाकारांची कामगिरी किंवा जे पात्र आहेत, जे ॲक्टर्स आहेत, त्या ॲक्टर्सची जी काही कामं आहेत, परफॉर्मन्स करणे किंवा स्टोरी जी आहे, जी स्टोरीला कशा प्रकारे आपण सेट करू शकतो, लाईटनिंग असेल, लाईट असेल, म्युझिक असेल, कॉस्ट्युम्स असतील, कशा प्रकारचे गेस्चर्स हवे आहेत, हे सर्व मार्गदर्शन केलं जाते. स्टेज डायरेक्शन्स आर गाईडलाईन्स, सजेशन्स गिवन बाय द ड्रॅमॅटिस्ट. आता जे ड्रॅमॅटिस्ट आहेत, ज्यांनी नाटक लिहिलेलं आहे, ज्यांनी ड्रामा लिहिलेला आहे, असे ड्रामॅटिस्ट काय करतात, त्या रंगमंचाचे किंवा त्या स्टेजचे डायरेक्शन्स, की स्टेजला कशा प्रकारे आपण डेकोरेट केलं पाहिजे, कशा प्रकारचा सीन दाखवला पाहिजे, ह्या सर्व सूचना, गाईडलाईन्स, सजेशन्स, सल्ले ड्रॅमॅटिस्ट देतात. कॉन्फ्लिक्ट. देन कॉन्फ्लिक्ट मीन्स संघर्ष. इट इज द इसेन्स ऑफ ड्रामा. इसेन्स म्हणजे काय, सार. हे सर्व जे कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष. संघर्ष हा एक काय आहे, नाटकाचा संपूर्ण नाटकाचा तो एक सार आहे. इट लाइटनेन्स लाईफ, ग्रँड्स डिग्निटी अँड वर्थ टू ह्युमन लाईफ. हे काय आहे, जीवनाला कॉन्फ्लिक्ट, संघर्ष काय करतो, जीवनाला एक प्रकाश देतो, लाइटनेन्स ऑफ लाईफ, की जीवनाला उजळून टाकतो, मानवी जीवनात प्रतिष्ठा आणि मूल्य स्थापित करतो. देन लास्ट थीम मीन्स विषय, सब्जेक्ट, मेन आयडिया. द मेन आयडिया ऑर पॉइंट ऑफ अ प्ले स्टेटेड ॲज अ जनरलायझेशन. की थीम किंवा विषय जर आपल्याला नाटकाचा एखादा विषय, मुख्य विषय, मेन मुद्दा जर कळाला, तर आपण त्यावरून त्या पूर्ण स्टोरीमध्ये काय मेसेज आहे किंवा काय संदेश दिलेला आहे हे आपल्याला समजते. ओके, आता आपण बघितलं की एलिमेंट्स ऑफ ड्रामा. देर आर 7 एलिमेंट्स ऑफ ड्रामा. प्लॉट, कॅरेक्टर्स, कॅरेक्टरायझेशन, डायलॉग, स्टेज डायरेक्शन, कॉन्फ्लिक्ट अँड थीम. नेक्स्ट आहे द शॉर्ट हिस्ट्री ऑफ ड्रामा. हाऊ टू ओरिजिनेट हिस्ट्री ऑफ ड्रामा. की कशा पद्धतीने ड्रामाचा उदय झाला किंवा कोणकोणत्या काळामध्ये ते ड्रामा उदयास आले. फर्स्ट आहे इंट्रोडक्शन टू इंग्लिश ड्रामा और थिएटर. थिएटरविषयी ओरिजिन्स काय आहे, ड्रामाचा उदय कसा झाला. ड्रामा हॅज इट्स ओरिजिन इन फॉल्क थिएटर. ड्रामा किंवा ड्रामाचा उदय हा कुठे झालेला आहे, फॉल्क थिएटर्स मीन्स लोकनाट्यगृहामध्ये झालेला आहे. वी देअरफॉर कॅन नॉट कन्सिडर ड्रामा मेअरली ॲज अ पार्ट ऑफ लिटरेचर. आणि त्यामुळे काय करतो आपण की नाटक हा एक साहित्याचा भाग आहे, लिटरेचरचा भाग आहे असं आपण मानत नाहीत. वर्ड्स आर द मीडियम ऑफ लिटरेचर ॲज अन आर्ट, बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युजिंग वर्ड्स, scenic effects, music, gestures of the actors and the organizing talents of a producer. की शब्द हे काय आहेत, लिटरेचर, मीडियम ऑफ लिटरेचर, साहित्याचाच एक माध्यम आहेत. परंतु आर्ट, शब्द हे काय आहेत, कला म्हणून साहित्याचे माध्यम आहे. परंतु बट ड्रामा इज अ मल्टिपल आर्ट युजिंग वर्ड्स. परंतु ड्रामा हे काय आहे, शब्द किंवा आणखी
सिनिक इफेक्ट्स, की निसर्गाचा जो काही प्रभाव आहे, निसर्गरम्य असा प्रभाव, संगीत, त्यानंतर गेस्चर्स म्हणजेच हावभाव, ॲक्टर्स अँड द ऑर्गनायझिंग टॅलेंट्स ऑफ अ प्रोड्युसर, निर्मात्याचे संघटन किंवा त्याचे कौशल्य, म्युझिक, संगीत अशा बहुविध कला नाटकामध्ये ॲड केलेल्या आहेत किंवा नाटकामध्ये सादर केल्या जातात. The dramatist must have players, a stage and an audience. आता नाटककार जे नाटक लिहिणारे आहेत त्यांना नाटककार म्हणतात. नाटककाराला काय हवं असते तर एक खेळाडू म्हणजे प्लेयर्स, ॲक्टर्स, स्टेज रंगमंच अँड ऑडियन्स म्हणजे प्रेक्षक सुद्धा असायला हवेत. द बिगिनिंग्स ऑफ ड्रामा इन इंग्लंड आर ॲब्स्क्युअर. इंग्लंडमध्ये नाटकाची सुरुवात कधी झाली हे अजूनही अस्पष्ट आहे. देर इज एव्हिडन्स टू बिलीव्ह दॅट व्हेन द रोमन्स वेअर इन इंग्लंड दे इस्टॅब्लिश्ड वास्ट एम्फिथेटर्स फॉर द प्रोडक्शन ऑफ प्लेज, बट व्हेन द रोमन्स डिपार्टेड देअर थिएटर डिपार्टेड विथ देम. आता रोमन लोक जेव्हा इंग्लंडमध्ये होते त्यावेळेला काय झालं की त्यांनी नाटकाच्या निर्मितीसाठी काय केलं, विस्तीर्ण असे एम्फिथेटर्स, की त्यांनी मोठे असे प्रेक्षागृह स्थापन केले होते. परंतु जेव्हा रोमन लोक तिथून निघून गेले तेव्हा त्यांचे जे रंगमंच आहेत, त्यांचे जे थिएटर्स आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन निघून गेले. देन देअर वेअर मिनिस्ट्रल्स, पीपल एन्जॉय देअर परफॉर्मन्सेस. आणि जेव्हा ते निघून गेले त्याने लोकांनी त्यांच्या अभिनयाचा आनंद लुटला, की लोकांनीही त्यांचा जो परफॉर्मन्स आहे त्याबद्दल त्यांनी एन्जॉयमेंट फील केली. ग्रॅज्युअली बाय द 10th century, the ritual of the plays that itself had something dramatic in it got extended into the rudiments of a play. आणि पुढे काय झालं तर हळूहळू जेव्हा 10व्या शतकामध्ये नाटकाचे संस्कार किंवा नाटकांमध्ये जे काही संस्कार येत गेले, ज्यात काहीही नाट्यमयता आहे, काहीतरी नाट्यमयता किंवा काहीतरी ड्रॅमॅटिक आहे असं वाटू लागले. बिटवीन द 13th and the 14th century, drama started having themes which were separated from religion. आणि जेव्हा त्यांना 10व्या शतकामध्ये वाटू लागले की नाटकामध्ये काहीतरी बघण्यासारखं किंवा घेण्यासारखं आहे, नाट्यमयता आहे, आणि त्याचा विस्तार नाटकाच्या काही मूलभूत गोष्टींमध्ये झाला. 13व्या आणि 14व्या शतकाच्या दरम्यान काय झाले की धर्मापासून सेपरेट अशा असलेल्या नवनवीन थीम्स सुरू झाल्या. द वर्ड्स देमसेल्फ वेअर स्पोकन इन इंग्लिश, अ लॉंगर ड्रॅमॅटिक स्क्रिप्ट केम इन टू यूज अँड दे वेअर कॉल्ड मिरॅकल प्लेज. आता जेव्हा शब्द हे स्वतः इंग्रजीत बोलले जात होते, एक लांबलचक अशी स्क्रिप्ट तयार व्हायची किंवा नाटकाची स्क्रिप्ट असायची आणि त्यांनाच मिरॅकल नाटके किंवा मिरॅकल प्लेज म्हणून ओळखलं जायचं. लेटर these religious dramas were the morality plays in which characters were abstract vices and virtues. These were allegories. आता नंतर काय झालं की ही जी धार्मिक नाटके आहेत म्हणजे रिलिजियस प्लेज अँड मॉरॅलिटीज प्लेज, की धार्मिक नाटके आणि नैतिक नाटके होती, त्यामध्ये काय झालं की जे अमूर्त असे दुर्गुण होते ते अमूर्त दुर्गुण आणि सद्गुण सुद्धा त्यामध्ये होते, आणि हेच काय आहे, एक रूपक असं अलंकार होतं. देन सेकंड, एलिझाबेथन अँड रिस्टॉरेशन ड्रामा. आता एलिझाबेथन काळामध्ये कशा प्रकारे ड्रामा होते किंवा कशा प्रकारचे थिएटर्स होते. दिस सेक्युलर मोरॅलिटी प्लेज हॅव डायरेक्ट लिंक्स विथ एलिझाबेथन प्लेज. आता जे सेक्युलर नैतिक म्हणजे मोरॅलिटीज जे प्लेज आहेत त्यांचा थेट संबंध
एलिझाबेथन नाटकांशी किंवा एलिझाबेथन ड्रामाशी येतो. The Renaissance imposed a learned tradition, classical in depth, with themes of education, general moral problems and secular politics. आता जेव्हा रिनायसन्स मीन्स की पुनर्जागरणाने म्हणजे शिक्षण, त्याच्यानंतर की काय झालं की जी परंपरा आहे, शास्त्रीय परंपरा लादली गेली, कोणकोणते विषय यायला पाहिजेत की समाजामध्ये हे विषय आहेत. फॉर एक्झाम्पल शिक्षण, त्यानंतर जनरल मॉरल की नैतिक, ज्या काही सामान्य नैतिक समस्या आहेत, नंतर सेक्युलर पॉलिटिक्स म्हणजे धर्मनिरपेक्ष राजकारण आहे, ह्यांसारखे विषय पुढे आले पाहिजेत म्हणून शास्त्रीय परंपरा त्यांच्यावर लादली गेली. देअर वेअर एक्झाम्पल्स ऑफ बोथ कॉमेडी अँड ट्रॅजेडी. आणि हे काय होते की दोन्हीही म्हणजेच कॉमेडी आणि ट्रॅजेडी, सुखांतिका आणि शोकांतिका ह्या दोन्हींचीही उदाहरणे होती. थॉमस किड, क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर आर द प्राईम ड्रामॅटिस्ट ऑफ दिस एरा. की थॉमस किड, क्रिस्टोफर मार्लो अँड विल्यम शेक्सपियर हे त्या काळामधले प्रमुख नाटककार होते. It was Kidd who discovered how easily blank verse might be converted into a useful theoretical medium, which Shakespeare used brilliantly in all his plays. आता किड, थॉमस किड जे होते त्यांनी शोधून काढलेले जे काही श्लोक होते किंवा श्लोक म्हणजे कोरे श्लोक होते, कोऱ्या ब्लँक व्हर्स त्यांना म्हटलं जायचं, त्यामध्ये त्यांनी रूपांतर करून एक नवीन नाटकाच्या माध्यमात किती सहजता आहे, किती सरळता आहे हे त्यांनी दाखवून दिले आणि त्याचाच वापर हुशारीने, उत्कृष्टपणे शेक्सपियरने नाटकांमध्ये केला. ट्रॅजेडी डेव्हलप्ड इन द हँड्स ऑफ किड अँड मार्लो. मार्लो आणि किड ह्यांच्या हातानेच शोकांतिका म्हणजेच ट्रॅजेडीचा विकास झाला. कॉमेडी हॅड ऑल्सो प्रोसिडेड बियॉन्ड रुस्टिक ह्युमर. कॉमेडी हे काय आहे की अडाणी विनोदीपणा जो आहे तो अडाणी विनोदाच्या पलीकडे गेला होता. But by the 90s of the 16th century, the theatre in England was fully established by complicated conditions governed the activities of the dramatist. परंतु काय झालं की 19व्या by the 90s of the 16th century म्हणजेच की 16व्या शतकाच्या किंवा 90च्या शतकापर्यंत इंग्लंडमध्ये जे काही थिएटर्स होते, जे काही नाट्यगृह होते ते पूर्णपणे स्थापित झाले. परंतु काय झालं की नाटककारांनी त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज काय केल्या की त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. The public theatre of the 16th century differed in many important ways from the modern theatre. 16व्या शतकामध्ये सार्वजनिक रंगभूमी म्हणजे पब्लिक थिएटर हे आधुनिक रंगभूमी म्हणजे मॉडर्न थिएटर्सपेक्षा अनेक महत्त्वाच्या इम्पॉर्टन्स अशा वेने ते वेगळे झालेले होते. It was open to sky without artificial lightning. The stage was a raised platform with the recess at the back supported by pillars. आता हे कसे थिएटर्स होते? इट वॉज ओपन टू स्काय की आकाशासारखे ते पूर्णपणे मोकळे होते. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या कृत्रिम प्रकाशाचा, कृत्रिम लाईटचा वापर केलेला नसायचा. स्टेज म्हणजे जे स्टेज आहे, जे रंगमंच आहे, एक उंच असायचं, उंच असं प्लॅटफॉर्म होता आणि ज्याच्या मागील बाजूस की जे काही पिलर्स असायचे, जे काही खांब असायचे त्याचा आधार त्यांना होता. देअर वॉज नो कर्टन अँड नो मेन प्लॅटफॉर्म could be surrounded on 3 sides by the audience.
की जो काही पडदा होता, तिथे कोणत्याही प्रकारचा पडदा नव्हता किंवा कोणतेही मेन प्लॅटफॉर्म, मुख्य असं रंगमंच किंवा व्यासपीठ नव्हतं आणि तिन्ही बाजूंनी ऑडियन्स जे आहेत ते तिन्ही बाजूंनी बसलेले असायचे. अराउंड द थिएटर देअर वेअर गॅलरीज. In the 17th century, the enclosed theater gained importance. थिएटर्सच्या आजूबाजूला काही गॅलऱ्या होत्या, परंतु 17व्या शतकामध्ये काय झालं की बंदिस्त थिएटरला महत्त्व प्राप्त झाले. There was increasing attention to scenic device as theater became private. आणि पुढे थिएटर जे आहेत ते काय झाले, खाजगीकरण झालं आणि त्याच्यामुळे निसर्गरम्य अशा दृश्यांकडे दुर्लक्ष होत उपकरणांकडे लक्ष वाढत होते. शेक्सपियरियन era came into existence in the 16th century to the public theater. 16व्या शतकामध्ये जे सार्वजनिक स्टेज आहेत, सार्वजनिक रंगभूमी आहेत, त्यामध्ये शेक्सपियरचं युग आता अस्तित्वात आले. He wrote for the contemporary theater, manipulating the Elizabethan stage with great resource and invention. त्यांनी काय केलं की कॉन्टेम्पररी थिएटर म्हणजे समकालीन थिएटर्स लिहिले. एलिझाबेथन स्टेजवर त्यांनी मोठ्या संसाधने किंवा आविष्काराने ते हाताळलेले होते. बट द जेनियस ऑफ शेक्सपियर शुड नॉट अलाव द रेस्ट ऑफ द ड्रामा ऑफ हिज एज टू बी ऑब्सेक्युअर्ड. पण काय झालं, शेक्सपियरच्या ज्या काही बुद्धिमत्तेने त्यांनी त्यांच्या वयातील बाकीचे जे काही नाटक आहेत ते अस्पष्ट होऊ देऊ नये किंवा होऊन दिले नाहीत. Contemporary to him was Ben Jonson, a classicist, a moralist and a reformer of drama. आणि ह्या समकालामध्ये समकालीन जे बेन जॉन्सन होते, क्लासिस्ट म्हणजे अभिजात, एक नैतिकतावादी, एक रिफॉर्मर म्हणजे सुधारक होते. हे नाटकाचे सुधारक होते. इन कॉमेडी जॉन्सन्स जेनियन is found at its best and his influence was considerable. की कॉमेडीमध्ये जॉन्सन यांची जी काही जेनियसता आहे, जी काही सर्वोत्कृष्टता आहे, प्रतिभा आहे आढळते आणि त्याचा प्रभाव खूप लक्षणीय होता. द रिस्टोरेशन ड्रामॅटिस्ट लर्न स्ट्रॉंगली अपॉन हिम. आणि नाटकाचा जो काही जीर्णोद्धार झाला किंवा जीर्णोद्धार त्यांच्यावर जोरदारपणे ते झुकले. Closing of theaters by the Puritans in 1642 brought this greatest of all periods in the history of English drama to an end. आणि 1642 मध्ये जेव्हा प्युरिटियन्स लोकांनी काय केलं की थिएटर बंद केले आणि बंद केल्यामुळे इंग्रजी नाटकाच्या इतिहासामधला सर्वात असा मोठा जो काळ होता तो पूर्ण संपला. With the civil wars, no theater existed between 1642 to 1660. आणि जेव्हा सिव्हिल वॉर्स संपलं 1642 ते 1660च्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे थिएटर्स नव्हते. द नेक्स्ट फेज विच अपियर्ड आफ्टर द रिस्टोरेशन प्रोड्यूस अ व्हेरी डिफरंट काइंड ऑफ ड्रामॅटिक लिटरेचर. आणि त्यानंतर पुन्हा जेव्हा रिस्टोरेशन झालं, पुन्हा पुढील टप्प्यात एक अतिशय वेगळ्या प्रकारचे असे नाट्यमय साहित्य पुन्हा निर्माण झाले. ड्रामॅटिस्ट लाईक चॅपमॅन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर वेअर ॲट द फॉरफ्रंट. चॅपमॅन, थॉमस मिडल्टन, वेबस्टर अँड डेकर सारखे जे काही ड्रामॅटिस्ट आहेत ते सुद्धा आता आघाडीवर होते. When Charles II came back with the restoration of 1660, the theaters were reopened. आणि 1660 मध्ये जेव्हा चार्ल्स सेकंड किंवा चार्ल्स दुसरा परत आला तेव्हा हे थिएटर पुन्हा उघडण्यात आले. द रिस्टोरेशन कॉमेडी अचीव इट्स पेक्युलर एक्सेलन्स. ड्रामा डेव्हलप्ड इनटू क्लास ड्रामा विथ अप्पर क्लास इथॉस. आणि रिस्टोरेशन कॉमेडीने काय केलं की विलक्षण अशी उत्कृष्टता
प्राप्त केली आणि नाटक हा उच्चवर्गीय असावा किंवा उच्चवर्गीय आचारसंहितेच्या वर्ग नाटकामध्ये त्याचा विकास झाला. The lasted beyond this period into the first decade of the 18th century. या कालावधीमध्ये पुढे ते 18व्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत टिकले. Comedy in the early 18th declined into sentimentalization. It became comedy of manners. George Etheredge was its most important exponent. 18व्या शतकामध्ये जी काही कॉमेडी होती त्या कॉमेडीला सुरुवात झाली, त्याच्यामध्ये भावनिकता उतरली आणि तो कॉमेडी ऑफ मॅनर्स झाला किंवा त्याला कॉमेडी ऑफ मॅनर्स म्हणून ओळखू लागले. जॉर्ज इथरेग हे सर्वात मोठे त्याचे प्रतिपादक होते. फ्रॉम सच डेप्थ्स द ड्रामा वॉज रेस्क्यू बाय ऑलिव्हर गोल्डस्मिथ अँड रिचार्ड शेरिडन. की ऑलिव्हर गोल्डस्मिथ आणि रिचर्ड शेरिडन यांनी इतक्या खोलातून त्या नाटकाची सुटका केली. विथ शेरिडन समथिंग ऑफ द brilliance of restoration dialogue returned into comedy but with more genuine atmosphere. की शेरिडन सोबत जे काही इतर होते त्यांनी संवादाच्या चकमकीमध्ये किंवा चकमक विनोदीमध्ये परत आली, परंतु त्याच्यामध्ये अधिक असं सभ्य वातावरण होते. द कॅरेक्टर्स वेअर फिर्मली प्रेझेंटेड विथ क्लॅरिटी रेमिनिस्कंट ऑफ जॉन्सन बट विथ नो डेप्थ इन Sheridan's world. No new interpretation of human nature. In this, he was nearer to Oscar Wilde than to Johnson. की जॉन्सनची जेव्हा आठवण केली जाते किंवा जेव्हा आपण जॉन्सनला आठवतो तेव्हा परंतु शेरिडनने जगात खोलवर न जाता त्याने काय केलं की मानवी स्वभावाची कोणत्याही प्रकारे व्याख्या न करता किंवा कोणतेही पात्र स्पष्टपणे न सादर केले गेले, म्हणजे कोणतेही पात्र किंवा मानवी जीवनाची जी काही व्याख्या आहे ती त्यांनी सादर केली नाही. आणि त्यामुळे काय झालं की जॉन्सनपेक्षा ऑस्कर वाईल्डच्या जवळ तो होता. थर्ड, मॉडर्न ड्रामा थिएटर. द मॉडर्न थिएटर विथ इट्स पिक्चर फ्रेम स्टेज, its actress taking female part, in its movable scenery designed to create a visual image of the local of each scene, and its artificial light was developed during the restoration period. There is a clear influence of France on theater, the audience and the themes. आता पिक्चर फ्रेम स्टेज जेव्हा असते किंवा होते आधुनिक थिएटर, त्यातील ज्या काही फिमेल ॲक्टर्स होत्या, ॲक्ट्रेस होत्या, अभिनेत्री होत्या, त्यासुद्धा त्यांनी भाग घेतला. म्हणजेच की जेव्हा मॉडर्न थिएटर उदयास आले त्यावेळी काय झालं की महिलांनी सुद्धा अभिनेत्रात किंवा अभिनय यामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. आणि त्यावेळी काय असायचं की प्रत्येक दृश्याचं हे व्हिज्युअल प्रतिमा, आभासी अशी प्रतिमा तयार केलेली असायची आणि त्यामध्ये कृत्रिम प्रकारच्या लाईट्स आल्या आणि अशा प्रकारे मग त्याचा विकास होत गेला. थिएटर्स, प्रेक्षक, ऑडियन्स आणि थीम्स म्हणजे विषय यांचा सुद्धा फ्रान्सवर स्पष्टपणे प्रभाव पडलेला आहे. द ड्रामा ऑफ द अर्ली 19th century was on the whole on the way to decline for many reasons. The theater was home mainly to irregular spectacles, मेलोड्रामा अँड फार्स. आता 19व्या शतकामध्ये जेव्हा नाटकाला सुरुवात झाली ते नाटक अनेक कारणाने अधोगतीच्या मार्गावर होते. थिएटर्स जेव्हा मुख्यतः अनियमित तमाशा, आता स्पेक्टॅकल्स म्हणजे तमाशा किंवा मेलोड्रामा, त्यानंतर फार्स म्हणजे प्रहसन, ह्यांचे ते घर बनलेले होते. A simple external reasons can be found in monopoly held by the two houses, Covent Garden and Drury Lane,
डरी लेन फॉर द परफॉर्मन्स ऑफ सिरियस ड्रामा. आणि गंभीर नाटक सिरियस ड्रामाच्या सादरीकरणासाठी कॉन्व्हेंट गार्डन आणि डरी लेन या दोघांच्या घरांच्या मक्तेदारी, मोनोपॉली मीन्स मक्तेदारीमध्ये एक साध्य असे बाह्य कारण शोधले जाऊ शकते. The audiences which gathered to the 19th century theater had not the intelligence or the imagination of the Elizabethan audience. आणि 19व्या शतकातील थिएटरमध्ये जे जमलेले प्रेक्षक ऑडियन्स होते, ऑडियन्सकडे एलिझाबेथन प्रेक्षकांची जी काही बुद्धिमत्ता किंवा कल्पनाशक्ती त्यांच्याजवळ नव्हती. द डेंजर इन the 19th century theater was that above all it was unrelated to the life of the time. आणि 19व्या शतकामध्ये जे काही थिएटरमध्ये धोका होते ते सर्वात महत्त्वाचे होते. आणि सर्वात आणखी महत्त्वाचं काय की ते तत्कालीन जीवनाशी म्हणजे त्या काळातील जीवनाशी संबंधित नव्हते. The changes in the structure of society had so modified the human personality itself that a new interpretation was essential. की समाजाच्या रचनेतील बदलाने मानवी पर्सनॅलिटी किंवा ह्युमन पर्सनॅलिटी जे आहे, मानवाचे जे व्यक्तिमत्व आहे ते इतके बदल केले गेले की त्यामध्ये काही आता नवीन अर्थ लावणे आवश्यक होते. Ibsen, the great Norwegian dramatist of the 19th century, dominates the realistic drama. की 19व्या शतकामध्ये जे नॉर्वेजियन नाटककार आहेत इब्सेन, त्यांनी वास्तववादी नाटकावर प्रभुत्व केले. द डेव्हलप्ड मॉडर्निस्ट रिअलिस्ट सोशल अँड सायकोलॉजिकल ड्रामाज लाईक द डॉल्स हाऊस, घोस्ट अँड अन एनिमी ऑफ द पीपल. आणि आधुनिकतावादी किंवा वास्तववादी सामाजिक मानसशास्त्रीय नाटके त्यांनी विकसित केली. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल द डॉल हाऊस किंवा घोस्ट म्हणजे भूत, द एनिमी ऑफ द पीपल हे सुद्धा नाटके आहेत. दे आर फार मोर सबटल इन stagecraft and profound in thought than anything in the modern English theater. आणि आधुनिक इंग्रजीच्या रंगभूमीवर किंवा स्टेजवर कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांनी अधिक सूक्ष्म आणि विचारात प्रगल्भता आणली. But it was only George Bernard Shaw who was deeply influenced and affected by Ibsen's इनोव्हेटिव्ह कॉन्ट्रीब्युशन अँड एक्सपेरिमेंटेशन. की परंतु काय झालं की जेव्हा केवळ जॉर्ज बर्नार्ड शॉ हाच होता असं नाही, तर जो इब्सेन ह्याने सुद्धा नाविन्यपूर्ण किंवा नवनवीन असे इनोव्हेशन्स, प्रयोग, कॉन्ट्रीब्युशन, योगदान त्यांनी दिले होते. ही वॉज द मोस्ट ब्रिलियंट प्लेराइट्स of its times. He alone had understood the greatness of Ibsen, and he was determined that his own plays should also be a vehicle for ideas. आणि त्या काळामध्ये तो सर्वात तेजस्वी असा नाटककार होता इब्सेनची जी काही महानता आहे, ग्रेटनेस त्याचं जे आहे ते एकट्याचं समजले जात होते. त्याची स्वतःची जी काही नाटके आहेत ती सुद्धा कल्पनांचे वाहन किंवा व्हेकल्स फॉर आयडियाज असा सुद्धा त्यांचा निर्धार होता. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इलेव्हेशन ऑफ द इंग्लिश ड्रामा टू द ब्रिलियन्स ऑफ द नॉर्वेजियन फेल विथ ऑस्कर वाइल्ड अँड जी.बी. शॉ इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरी. की इंग्लिश नाटकाला जेव्हा नॉर्वेजियन भाषेमध्ये किंवा भाषेच्या तेजाकडे, प्रकाशाकडे नेण्याची जबाबदारी किंवा डेव्हलपमेंटकडे नेण्याची जेव्हा जबाबदारी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्कर वाइल्ड आणि जी.बी. शॉ यांच्यावर पडली. आणि 20व्या शतकात त्यांनी काय केलं, द 20th century शॉ अ टॅलेंट इन द ड्रामा विच द 19th century कुड नॉट कम्प्लीट. त्यांनी पुढे त्यांनी काय केलं की 20व्या शतकात
जी काही नाटक होती त्या नाटकामध्ये एक प्रतिभा दर्शवली, ज्यामध्ये 19व्या शतकाशी स्पर्धा होऊ शकली नाही. एच. ग्रॅनविल बार्कर, जॉन गेल्सवर्दी, सेंट जॉन इरवाइन हे were some of the playwrights who explore contemporary problems. आता ही जी काही नावं आहेत, एच. ग्रॅनविल बार्कर, जॉन गेल्सवर्दी, सेंट जॉन इरवाइन, हे जे नाटककार आहेत ह्यांनी सुद्धा ज्या काही समकालीन समस्या आहेत त्यांचा शोध घेतला. St. John Irvine had been associated with a group of Irish dramatists whose work was normally produced in the Abbey Theatre in Dublin. Much that is best in the modern drama in English developed from this moment. One of its originators was Lady George, with G.B. Yeats and J.M. Synge. सेंट जॉन एरविन हे काय आहेत तर आयरिश नाटककारांच्या गटांशी संबंधित होते आणि त्यांचं काम डुब्लिनमध्ये ॲबे थिएटरमध्ये तयार केले जात होते. आणि त्यांच्या या चळवळीमध्ये किंवा जे काही इंग्रजीतील आधुनिक नाटकांचा विकास झाला हे त्यांचं उत्तम कार्य होते. W.B. येट्स अँड J.M. सिंज यांनी काय केलं की लेडी ग्रेगरी जे आहेत त्यांच्याशी प्रवर्तकांपैकी त्या एक होत्या. They were the most important dramatists of the Irish revival who used a sense of tragic irony, a violent species of humor, and a rich and highly flavored language. ते या आयरिश जीवनाशी पुनरुज्जीवनातील सर्वात महत्त्वाचे नाटककार होते. त्यांनी काय केलं की दुःख जी व्यंग आहे, ज्या काही भावना आहेत किंवा विनोदी हिंसक प्रजाती आहेत, त्यानंतर समृद्ध आणि अत्यंत चवदार अशी भाषा त्यामध्ये त्यांनी वापरलेली आहे. T.S. Eliot experimented with a Greek tragedy in the early 40s of the 20th century. Other dramatists of the modern era, John Osborne, wrote on people who grew up after the Second World War. की दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी जे काही आधुनिक युगामध्ये नाटककार होते जॉन ऑप्सन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर वाढलेले जे काही परिणाम्स आहेत किंवा लोकांनी त्याच्यावर जास्तीत जास्त लिखाणकाम केले. नंतर T.S. इलियटने 20व्या शतकाच्या सुरुवातीस किंवा 40s ग्रीकांच्या शोकांतिका ज्या काही आहेत ट्रॅजेडी आहेत त्यांवर प्रयोग केला. किंग्सले एमिस wrote about frustrated anti-establishment young people. Osborne look back in anger brought a new vitality to the theater scene. It was more cultural phenomenon than the work of literature. की साहित्य कार्यापेक्षा ही एक सांस्कृतिक घटना होती की किंग्सले एमिस यांनी जी निराशा प्रस्थापित किंवा जे काही प्रस्थापित तरुण होते त्याविरुद्ध लिहिले होते. ॲब्स्कॉनच्या लुक बॅक इन अँगरने थिएटरच्या दृश्य रूपात एक नवीन चैतन्य आणले होते. Other important playwrights of the modern era include Anton Chekhov, Bertolt Brecht, Eugene O'Neill, Arthur Miller, Tennessee Williams, Eugene Ionesco, Samuel Beckett and Harold Pinter यांचा सुद्धा समावेश होता. देन फोर्थ इंडियन ड्रामा किंवा इंडियन थिएटर्स, भारतीय नाट्यगृह. Earliest seeds of modern Indian drama can be found in Sanskrit drama from the 1st century AD. Mahabhasya by Patanjali provides a feasible date for the beginning of the theatre in India.
की आधुनिक मध्ये जेव्हा नाटकाची सुरुवात झाली त्याची जेव्हा बीजं रोवली गेली ती संस्कृत नाटकामध्ये आढळतात. आणि पतंजलीचे जे महाभाष्य हे भारतातील किंवा इंडियन थिएटर्समध्ये एक आहे, म्हणजे भारतातील एक रंगभूमीच्या प्रारंभाची तारीख ते प्रदान करते. The major source of evidence is a treatise on theatre, Natyashastra, by Bharat Muni is the most complete work by dramatology in the ancient world. ही पुराव्याचा जो स्रोत आहे जो भरत मुनींनी लिहिलेला आहे, अ ट्रिटाइज ऑफ थिएटर किंवा नाट्यशास्त्र, हे प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन जगातील नाट्यशास्त्रातील सर्वात परिपूर्ण कार्य होते. It gives mythological account of the origin theaters. Modern Indian drama, however, has influences from all over the world as well as Sanskrit and Urdu tradition. संस्कृत आणि उर्दू ट्रॅडिशनचा सुद्धा प्रभाव जगभरातील नाटकांवर पडलेला होता. तसेच थिएटरची जी काही उत्पत्ती आहे ती पौराणिक माहिती देते आणि म्हणूनच भारतीय नाटकावर संस्कृत आणि उर्दूचा परंपरेचा प्रभाव होता. नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑफ ड्रामा. हिस्ट्री ऑफ ड्रामामध्ये आपल्याला टेबल जो दिलेला आहे त्यामध्ये पिरियड्स इन हिस्ट्री म्हणजे हिस्ट्री ऐतिहासिक कालखंड, त्यानंतर आहे टाइप्स ऑफ प्लेज म्हणजे त्या कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्लेज नाटकं लिहिली गेली, आणि थर्ड क्लासिक प्लेज म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलेले आहेत. मेडिएवल पिरियड फ्रॉम 11th to 15th century, रिजन ऑफ हेनरी 6. आता हेनरी 6 ह्या राजाचा जेव्हा कालखंड होता त्या कालखंडाला मेडिएवल पिरियड म्हणतात. त्यामध्ये डिटेक्टिव्ह प्लेज, माइस्ट्री प्लेज और मिरॅकल प्लेज, सायकल प्लेज, मोरॅलिटीज प्लेज अशा प्रकारचे प्लेज लिहिले गेले. रॉबिन हुड बाय हॉवर्ड प्ले अँड एव्हरीमॅन एक्सेट्रा. देन रिनायसन्स पिरियड. रिनायसन्स पिरियड 1600 to 1700, रिजन ऑफ एलिझाबेथ फर्स्ट अँड जेम्स फर्स्ट. एलिझाबेथ पहिली आणि जेम्स पहिला ह्यांचा हा कालखंड आहे रिनायसन्स पिरियड. त्यामध्ये ट्रॅजिक कॉमेडी, मेलॉन्चली अँड रिव्हेंज प्लेज लिहिले गेले. कोणकोणते आहेत तर रोमिओ अँड ज्युलियट ट्रॅजेडी, ए मिडसमर नाईट्स ड्रीम कॉमेडी, हेनरी फोर्थ हिस्टॉरिकल बाय शेक्सपियर, डॉक्टर फॉस्टस अँड जू ऑफ माल्था बाय क्रिस्टोफर मार्लो, डचेस ऑफ माल्फी बाय जॉन वेबस्टर, द चेंजिंग बाय थॉमस मिडल्टन. देन थर्ड रिस्टॉरेशन पिरियड 1660 ऑनवर्ड्स, रिजन ऑफ चार्ल्स सेकंड. आता चार्ल्स सेकंडचा हा कालखंड आहे रिस्टॉरेशन पिरियड. त्यामध्ये हिरोईक ड्रामा, पॅथेटिक ड्रामा, रिस्टॉरेशन कॉमेडी लिहिल्या गेल्यात. ऑल फॉर लव्ह ट्रॅजेडी बाय जॉन ड्रायडन, द वे ऑफ द वर्ल्ड कॉमेडी बाय विल्यम कॉनग्रीव. देन विक्टोरियन पिरियड 1837 to 1901, रिजन ऑफ क्वीन व्हिक्टोरिया. क्वीन व्हिक्टोरिया व्हिक्टोरियाची राणी हिचा हा कालखंड आहे विक्टोरियन पिरियड. ऑल टाइप्स ऑफ प्लेज वेअर परफॉर्म, आणि ह्यामध्ये सर्व प्रकारच्या प्लेज परफॉर्म केले गेले. द इम्पॉर्टन्स ऑफ बीइंग अर्नेस्ट बाय ऑस्कर वाइल्ड, कॅन्डिया बाय जी.बी. शॉ, अ डॉल्स हाऊस, An Enemy of the People by Henrik Ibsen. Then modern period in 1901 to 1945, Stream of Consciousness, absurd plays, poetic drama and radio drama. Pygmalion by G.B. Shaw, Murder in the Cathedral, poetic drama आहे by T.S. Eliot. And last, post modern era 1945 to 2000, almost all types of dramas were performed. And second, kitchen sink drama. Look Back in Anger by John Osborne.
Waiting for Godot by Samuel Beckett. Then about one act play means ekankika. The Receive course book for studies 11th focuses on language अँड लिटरेचर. आता इंग्लिशचा जो सिलेबस बदललेला आहे 11वीचा, त्यामध्ये लँग्वेज म्हणजे भाषा आणि साहित्य लिटरेचरवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. स्टुडंट्स विल बी एबल टू एन्जॉय, ॲप्रिशिएट अँड डायजेस्ट द व्हराईज फॉर्म्स ऑफ लिटरेचर. विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे की अशा विविध प्रकारांचा आस्वाद घेतला पाहिजे किंवा त्यांचं कौतुक केले पाहिजे. लिटरेचर प्रोव्हाइड्स अ गेटवे टू एक्सप्रेस इमोशन्स किंवा लिटरेचर काय करतो की तुम्हाला भावना इमोशन्स व्यक्त करण्याचा एक प्रवेशद्वार त्यांनी किंवा प्रवेश तुम्हाला दिलेला आहे. दिस इज अ पॅराडिगम शिफ्ट फ्रॉम स्टडिंग जनरल एक्स्ट्रॅक्ट ऑफ लिटरेचर टू अंडरस्टँडिंग अ स्पेसिफिक जॉनरे ऑफ लिटरेचर. की साहित्याचा जो काही सामान्य अभ्यास आहे, साहित्याचे जे काही अंडरस्टँडिंग आहे ते करून घेणं किंवा समजून घेणं आणि त्याचे विशिष्ट प्रकार समजून घेऊन त्याचा एक नमुन्यामध्ये बदललेला आहे. विथ दिस इंटेन्शन वन ॲक्ट प्ले ॲज अ जॉनरे हॅज बीन सिलेक्टेड फॉर क्लोज स्टडी टू स्टडी स्टँडर्ड 11th. आणि म्हणूनच त्यांनी एका उद्देशानेच एक एकांकिकेचं नाटक शैली म्हणून त्यांनी 11वीच्या अभ्यासासाठी दिलेलं आहे. A one-act play is not exactly a shortened play. It is a complete story that has to be performed on the stage in stipulated time. आता एकांकिका म्हणजे काही लहान नाटक नाही, तर ते काय असते, एक पूर्ण अशी कथा असते जीचं जे टाइम पिरियड आहे त्या लिमिटेड टाईममध्ये ती सादर करावी लागते. इट हॅज इट्स ओन फीचर्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स. तिला एक स्वतःचे असे फीचर्स म्हणजेच की स्वतःचे वैशिष्ट्ये आहेत. द ॲक्शन इज कॉन्फिनाइंड टू अ सिंगल प्लेस अँड द नंबर ऑफ कॅरेक्टर्स इज लिमिटेड. त्याची जी क्रिया आहे, जे काम आहे ते एकाच ठिकाणी मर्यादित असते आणि त्यामध्ये मर्यादित कॅरेक्टर्स म्हणजे पात्रांची संख्या सुद्धा मर्यादित असते. सिम्प्लिसिटी ऑफ डिझाईन अँड क्विक इफेक्ट आर इट्स फीचर्स. त्यांची जी काही डिझाईन आहे, जी काही बांधणी आहे ती एकदम सिम्पली असते, साधे असते, परंतु त्याचा ऑडियन्सवर लगेचच प्रभाव पडतो. द प्रेस्क्राइब्ड वन ॲक्ट प्ले विल हेल्प द लर्नर्स टू अंडरस्टँड द फॉलोइंग फीचर्स. आणि जी काही आपल्याला वन ॲक्ट प्ले एकांकिका दिलेली आहे त्या एकांकिका नाटकामधून विद्यार्थ्यांना खालील वैशिष्ट्ये समजण्यास मदत होईल. फर्स्ट वन, प्लॉट. The plot of a one-act play is limited to a single interesting episode. कथानक किंवा स्टोरी काय असते, स्टोरी की एका मनोरंजक भागापुरताच ती मर्यादित असते. The plot of any piece of literature is a story that has been woven into a closely related chain of events arranged in sequence. की लिटरेचरचा जे काही कोणताही भाग असेल, कोणतीही स्टोरी असेल, ही एक स्टोरी असते आणि ती घटनाक्रमानुसार ती साखळीमध्ये विणलेली असते. इट इज सेड दॅट कॉन्फ्लिक्ट इज द साऊल ऑफ ड्रामा. आणि म्हणूनच म्हटलं जातं की संघर्ष हा एक नाटकाचा आत्मा आहे. वी युजली हॅव कॉन्फ्लिक्ट इन अ प्ले, बट मॉडर्न प्लेज ऑफ द थिएटर ऑफ द ॲब्सर्ड आर ॲन एक्सेप्शन टू इट. आणि आपण नेहमीच नाटकामध्ये संघर्ष बघत असतो, परंतु थिएटर ऑफ द ॲब्सर्ड हे काय आहे, नाटकाचं त्याला अपवाद आहे. सेकंड, थीम म्हणजेच विषय. अ थीम इज द सेंट्रल आयडिया अराउंड विच द प्लॉट रिव्हॉल्व्स. इट इज डायरेक्टली स्टेटेड थ्रू द प्लेराइट्स इन्स्ट्रक्शन. थीम विषय काय आहे, एक मध्यवर्ती कल्पना आहे ज्यामध्ये किंवा ज्याभोवती स्टोरी प्लॉट फिरत असतो. आणि नाटककार ड्रॅमॅटिस्ट काय करतात की जे काही संवाद असतील, सूचना असतील ते इतर वैशिष्ट्यांमधून थेट सांगितले जातात. It focuses on the subject of the play. It can be implicit or explicit.
देअर कॅन बी अ नंबर ऑफ सब थीम्स अँड दॅट पोर्ट्रेड ह्युमन लाईफ. आणि त्याच्यामध्ये काय असते की एक जे नाटकाचे विषय आहेत त्या विषयांवर जास्तीत जास्त फोकस केला जातो. ते अव्यक्त असतात, अस्पष्ट असतात, कधी स्पष्ट असू शकतात. आणि मानवी जीवनाचे जे काही चित्रण आहे त्यामध्ये उपथीम म्हणजे सब थीम्स सुद्धा असू शकतात. द थीम हेल्प्स टू कन्वे द मेसेज ऑफ द प्ले राईट. आणि हा जो थीम आहे, हा जो विषय आहे, मेन सब आयडिया आहे, ते नाटककाराचा जो काही संदेश आहे, जो काही मेसेज त्या स्टोरीतून आपल्याला मिळवण्यासाठी मदत करतो. Setting or location is a place where the story occurs. A drama is meant for stage performance. आता सेटिंग हे एक काय आहे, एक स्थान आहे, एक प्लेस आहे, एक ठिकाण आहे जिथे ही स्टोरी घडते. आणि नाटक हे काय आहे, स्टेज परफॉर्म साठी असते. द लोकेशन ऑर सेटिंग इज अ रिव्ह्युअल्ड थ्रू इफेक्टिव्ह यूज ऑफ अ व्हरायटी ऑफ प्रोप्स. आणि विविध प्रोप्सद्वारे काय केले जाते की ते नाटक, ती स्टोरी प्रभावीपणे वापरण्यासाठी किंवा तिचा प्रभाव पडण्यासाठी सेटिंग ही प्रकट केली जाते. द युनिटी ऑफ टाइम, प्लेस अँड ॲक्शन हॅज टू बी टेकन फ्रॉम कन्सिडरेशन व्हाईल सेटिंग द स्टेज. द प्रॉपर यूज ऑफ सेटिंग प्रोप्स हेल्प्स द प्ले टू बी इम्पॅक्टफुल. आणि जेव्हा रंगमंचाची स्टेज डायरेक्शन चालू असते, सेटिंग चालू असते, त्यावेळेला काळ, स्थळ आणि कृती ह्या जास्तीत जास्त विचारात घेतल्या जातात. आणि जर सेटिंग योग्य असेल तर त्याचा प्रभाव ऑडियन्सवर पडतो. लँग्वेज. वी ऑल नो दॅट द पेन इज माइटर दॅन द स्वॉर्ड. आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की पेन मीन्स कलम किंवा लिखाण जे आहे ते लिखाण हे तलवारीपेक्षा बलाढ्य किंवा धारदार आहे. लाईकवाईज वर्ड्स आर द वेपन्स ऑफ अ रायटर. तसंच त्याच प्रकारे काय आहे, शब्द, लिखाण काम किंवा शब्द जे आहेत ते शब्द हे लेखकाचे एक हत्यार आहे. देर इज अनादर लँग्वेज टू. हॅव यू एन्जॉय फिल्म्स ऑफ चार्ली चॅपलिन who uses non-verbal communication very effectively through his body. आणि जेव्हा दुसरी भाषा देखील आहे, दुसरी भाषा कोणती तर तुम्ही चार्ली चॅपलिन्स यांचा चित्रपट बघून, त्यांच्या व्हिडिओ बघून तुम्ही आनंद घेतला असेल. ते काय करतात तर आपल्या शरीराद्वारे अत्यंत प्रभावीपणे संवाद साधतात. इट कन्वेज इमोशन्स अँड अंडरलाईन मिनिंग प्रोफाउंडली. आणि ते काय करतात, ते भावना आणि जो काही गहन अर्थ आहे तो गहन अर्थ व्यक्त करतात. वन ॲक्ट प्ले हॅज अ प्रोफाउंड इफेक्ट ड्यू टू इट्स ब्रॅव्हिटी ऑफ वर्ड्स. इफ द डायलॉग्स आर विटी, pungent and concise, they add to the overall impact of the play. For example, Shakespeare's Hamlet says, "To be or not to be." आता एकांकिका हे जे आहे वन ॲक्ट प्ले, ह्याच्यामध्ये नाटकाच्या शब्दांचा अतिसंक्षिप्तपणे खोलवर परिणाम होतो. जर त्याच्यामध्ये जे काही डायलॉग्स आहेत, जे काही संवाद आहेत ते जर विनोदी असतील, तिखट असतील किंवा संक्षिप्त असतील तर ते नाटकाच्या प्रभावात आणखीनच भर घालतात. फॉर एक्झाम्पल, शेक्सपियरचं जे नाटक, फेमस नाटक आहे हॅमलेट, त्यामध्ये आहे की टू बी ऑर नॉट टू बी, हे सुद्धा एक फेमस डायलॉग आहे. द डायलॉग्स ऑफ द प्ले राईट यूज टेक्निक्स लाईक प्रोजेक्शन, आर्टिक्युलेशन अँड फ्रेजिंग फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. आणि नाटककार किंवा ड्रॅमॅटिस्ट काय करतात की संवाद, डायलॉग ते आणखी प्रभावी होण्यासाठी त्यामध्ये प्रक्षेपण, उच्चार आणि वाक्यांश या तंत्राचा वापर करतात. पोएटिक डिव्हाइसेस अँड फीचर्स ऑफ स्पीच लाईक इमेजरी, symbolism, personification, humor embedded in wit, pun, irony, and paradox make the dialogues extremely powerful. आणि जेव्हा आपण जसं पोयममध्ये बघतो की पोएटिक डिव्हाइसेस वापरले असतात, फिगर ऑफ स्पीच असतात, त्याचप्रमाणे नाटककार काय करतात की आपले डायलॉग्स आणखी प्रभावी होण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इमेजरी म्हणजे प्रतिमा, सिम्बॉलिझम, प्रतिकात्मकता, पर्सॉनिफिकेशन, त्यानंतर ह्युमर एम्बडेड म्हणजे अशा विनोदी काव्यात्मक साधनांचा वापर
करतात जेणेकरून ते डायलॉग्स आणखी प्रभावशाली बनावेत. द टोन ऑफ द डायलॉग कॅन बी कॉमिक, आयरॉनिक, लाईट, प्लेफुल, सॅड, सिरियस, सिनेस्टर, सोलेमन, समरे, थिएटरिंग एक्सेट्रा. आणि आणखी डायलॉगमध्ये काही नाविन्यता यावी किंवा संवाद, डायलॉगचा जो काही स्वर आहे तो विनोदी, उपरोधिक, हलका, खेळकर, उदास, गंभीर, भयंकर, गंभीर किंवा धमकावणाराही असू शकतो. फिफ्थ, कॅरेक्टर. आता कॅरेक्टर्स, पात्र. देर आर अ लिमिटेड नंबर्स ऑफ कॅरेक्टर्स इन वन ॲक्ट प्लेज. वन ॲक्ट प्लेमध्ये कॅरेक्टर्स जे आहेत त्यांची संख्या मर्यादित असते. देर आर 2 टाइप्स ऑफ कॅरेक्टर्स, मेन अँड सपोर्टिंग. इथे 2 प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत, त्याच्यामध्ये मुख्य आणि सपोर्टिंग म्हणजे जे सपोर्ट करणारे. E.M. फॉस्टर इन हिज ॲस्पेक्ट ऑफ द नॉव्हेल डिवाइड्स कॅरेक्टर्स इंटू 2 टाइप्स. आता E.M. फॉस्टरने त्यांच्या कादंबरींच्या पहिलेमध्ये 2 प्रकारचे पात्रांची विभागणी करण्यात आलेली आहे. राऊंड, द वन दॅट डेव्हलप्स थ्रू द एक्सपिरियन्स अँड इन्व्हॉल्व्स ॲज अ डायनॅमिक पर्सोना, and a flat character is one who remains the same throughout the story. आता राऊंड म्हणजे गोलाकार, की जो अनुभवातून विकसित झालेला असतो किंवा ज्याचे गतिशील असे व्यक्तिमत्व असते, डायनॅमिक्स, आणि सपाट असे पात्र म्हणजे जो विकसित होतो तो संपूर्ण कथेमध्ये सारखाच राहतो, त्याच्यामध्ये चेंजेस होत नाहीत. फ्लॅट कॅरेक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज कॅरिकेचर्स अँड रेकॉग्नाइज ओनली थ्रू वन कॅरेक्टरिस्टिक्स. आणि म्हणूनच जे फ्लॅट कॅरेक्टर्स आहेत त्यांना व्यंगचित्र म्हणून देखील ओळखले जाते आणि ते एकाच वैशिष्ट्याद्वारे ओळखले जातात. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द मेन कॅरेक्टर अँड कॅरेक्टर्स हू फेज अ डिलेमा ऑर कॉन्फ्लिक्ट. आणि जी कथा आहे, जी स्टोरी आहे ती मुख्य पात्र किंवा इतर पात्रांभोवती फिरते ज्यांना कोंडी किंवा संघर्षाचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांनो, आता आपण जे बघितलं ते पूर्ण हिस्ट्री ऑफ ड्रामा, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ ड्रामा, टाइप्स ऑफ ड्रामा, बरोबर. त्यानंतर आपण बघितलं की अबाउट वन ॲक्ट प्ले, की कशा प्रकारे एकांकिका आहे, एकांकिकेचे कोणकोणते फीचर्स किंवा कोणकोणते एलिमेंट्स आहेत हे सर्व आपण बघितलेलं आहे. धन्यवाद. थँक्यू.